तर स्पष्टच आहे. 165 सीट म्हणताय. एकटंच लढणार तुम्ही असं दिसतंय. नाही, आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे. 165 उमेदवार आमचे तयार आहेत आणि तुम्हाला आजही सांगतो की शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत चिन्ह वाटपर्यंत आमचा जो जो निर्णय होईल तो आमच्या पक्षाच्या हिताचा असेल आणि जेणेकरून पुणेकरांना स्वच्छ चांगलं सारखं प्रशासनाला उत्तर विचारणारं आमचा सगळं कार्यकर्त्यांचा समूह असेल. आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे आणि सगळे भविष्यात 25 वर्ष शिवसेनेचा युवक ह्या समाजसेवा आणि कार्यकर्ता घडवण्याचं काम आम्हाला द्यायचंय आणि आमची तयारी पूर्ण आहे. युतीची बोलणी एकनाथ शिंदे साहेब करतील, जो काय निर्णय ते घेतील, पण आम्ही 165 कार्यकर्त्यांची तयारी त्यांच्या हातात घेऊन देणार. स्थानिक पातळीवर तुम्हाला किती जागा मिळाल्या पाहिजे? काही एवढ्या जागा मिळाल्या तर तुमची एवढे प्लॅन काय तयार आहे? मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म पर्यंत आमची राजनीती किती जागा आल्या पाहिजे? भाजप आणि शिवसेनेची युती झाली. कागदावरती काय? कागदावरती सांगा की भाजप आणि शिवसेनेची युती झाली. किती जागा मिळाल्या पाहिजे? मी तुम्हाला म्हणतो आम्हाला जागा किती पाहिजे ती अजून आमचे फॉर्म भरून होणार आहेत. अजून आम्हाला किती जागा मागायचे हे ठरलं नाही. आता वर्तमानपत्रामध्ये मी बी कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलं की 30 जागा काहीतरी देणार आहे, तर तो निर्णय त्यांचा आहे. पण नाही मला नाही हे मला नाही चालणार, हे कोणाला चालणार नाही इकडे. कारण कार्यकर्त्यांची ताकद बघता आम्ही जास्त जागा आम्ही जे काही शिंदे साहेब निर्णय घेणार, पण आम्ही 165 लोकांची यादी तयार करून साहेबांच्या हातात देणार आहे. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो शेवटी पक्षप्रमुख आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. पण आम्ही 165 लोकांची यादी तयार आहे आणि आज सांगतो की फॉर्म भरेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत आमची रणनीती जी का असेल ती पुणेकरांच्या हिताची असेल, कार्यकर्त्यांच्या हिताची असेल आणि शिवसेनेच्या हिताची असेल.